निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा मिळालाय। पाहिजे तेवढा निधी देतो, फक्त ईव्हीएमची बटणं दाबा असं दादा म्हणाले होते। मात्र यातनं आचारसंहितेचा भंग झालेला नाही असं आयोगानं म्हटलंय। जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी, तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा कसा कसा। याच वक्तव्यावरून दादांना क्लीन चिट मिळाली। पाहिजे तेवढा निधी देतो, कचा कचा बटणं दाबा असं वक्तव्य जाहीर सभेतून अजित पवारांनी केलं। त्यावरून शरद पवार गटानं निवडणूक आयोगात तक्रारही केली। अजित पवार मतदारांना आमिष देत असल्याचं शरद पवार गटानं तक्रारीत म्हटलं होतं। पण आता निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग अधिकाऱ्यानं अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ पाहिला। कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला मत द्या असं अजित पवारांनी म्हटलेलं नाही। ईव्हीएमचं बटन दाबण्याचं वक्तव्य सामान्य आहे। त्यामुळे अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही। आम्ही तर कंप्लेंट केलेलीच होती, सगळ्यांनाच ती गोष्ट खटकली होती। हे मी वर्तमानपत्रात वाचलं आणि त्याच्यामुळे त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर ते आता आपण मान्य केलं पाहिजे ना। काल अदृश्य शक्तीचे राज्य चालवते असं माननीय मुख्यमंत्री म्हणतात। त्यामुळे अदृश्य शक्तीच्या मनाप्रमाणेच आज राज्यात सगळं चाललंय। निधीच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जे काही वक्तव्य केलं ती वस्तुस्थिती आहे। काम करणारा व्यक्ती हा निधी वाटण्यासाठी आणि मतदारांकडनं केलेल्या कामांचा मोबदला म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून त्या स्वरूपाची अपेक्षा करणं हे स्वाभाविक आहे। इंदापूरच्या सभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं। निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटणं कचा कचा दाबा असं अजित पवार म्हणाले होते। काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी, तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 कसा। म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही तर माझा हात आखडता येईल। निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भारतीय जनता पक्षाची शाखा आहे, एक्सटेंडेड ब्रँच ऑफ भारतीय जनता पार्टी। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाकडून तुम्ही निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक आहे। उद्या आमचं सरकार येईल केंद्रात, त्यानंतर या सगळ्याचा घटनात्मक संस्था आहे त्याची फेररचना केली जाईल आणि त्या खऱ्या अर्थानं संविधानाला मानणाऱ्या संस्था ज्या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल, राजकीय हस्तक्षेप नाही। निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही निशाणा साधला। 2 दिवसांआधीच अजित पवारांना शिखर बँकेतल्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्यावरून आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिली। भाजपसोबत जाताना क्लीन चिट मिळतात असं उद्धव ठाकरे म्हणाले। आज काही वृत्तपत्रात लेख आलेले आहेत की ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसात क्लीन चिट देण्यात आली, 70,000 कोटीचा घोटाळा असेल, शिखर बँकेचा घोटाळा असेल, मग घोटाळा झाला होता की नव्हता हा सुद्धा एक प्रश्न आहे। कारण म्हणजे कालपर्यंत ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करत होतात ते तुमच्याकडे आल्यानंतर क्लीन चिट कशा मिळाल्या, याही प्रश्नाचं उत्तर त्यांना लोक विचारत आहेत आणि जरी त्यांनी नाही दिलं तरी लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहेच। उद्धव ठाकरेंनी शिखर बँकेसह 70,000 कोटींच्या घोटाळ्याचाही उल्लेख केला। TV9च्या मुलाखतीतूनही शरद पवारांनी मोदींना सवाल केला, एकतर कारवाई करा नाहीतर खोटे आरोप होते असं सांगून माफी मागा असं शरद पवार म्हणाले। असं की भोपाळला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं, NCC-बद्दल त्यांनी अतिशय कटू आणि कठोर शब्द वापरले। ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे असं विधान त्यांचं जवळपास होतं आणि त्याच्यामध्ये सांगत असताना राज्य बँकेचा भ्रष्टाचार आणि इरिगेशन डिपार्टमेंटमधला भ्रष्टाचार या 2 गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला। ते नाव कोणाचं घेतलं नाही, पण माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आरोप करता, हे आरोप सत्य असं तुम्हाला वाटत असेल तर कारवाई करा, आणि जर नसेल तर त्याच्यात तुमच्याकडे काही सबस्टन्स नसेल तर आम्ही एका पक्षाच्या संदर्भात चुकीची भूमिका मांडली त्याबद्दल माफी मागा।
शरद पवारांनी ज्या जलसिंचन घोटाळ्यावर बोट ठेवलंय ते प्रकरण सध्या ACB कडे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.